नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 साठी आता नवीन कॉलेज ऑप्शन सुरू झालेले आहेत आणि यापूर्वी फर्स्ट कॅप राऊंड आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये खूपच कमी ऍडमिशन विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. आपण जर कॅप पोर्टलचा डॅशबोर्ड पाहिला तर आतापर्यंत फक्त 9,000 देखील कमी ऍडमिशन हे झालेलं आहे. म्हणजेच आणखीन 62% जागा या शिल्लक आहेत. तर या नेमक्या ऍडमिशन किती झालेल्या आहेत, शिल्लक जागा किती आहेत आणि कॅप राऊंड 3 मध्ये किती जागेवरती ऍडमिशन होऊ शकतं, कॅप राऊंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला जागा शिल्लक राहतात का, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयर कॅप पोर्टल ऑफिशियल वेबसाईटला येतो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी खाली डॅशबोर्ड दिसत असेल. एकूण 23,342 जागा आणि 212 अप्रूव्ड कॉलेजेस आहेत. त्यापैकी फर्स्ट कॅप राऊंड आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये मिळून आतापर्यंत फक्त 8,995 जागा या 23,342 पैकी भरलेल्या आहेत. म्हणजेच आणखी देखील 14,000च्या आसपास जागा या शिल्लक आहेत. तर मित्रांनो, या कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन कमी का झालेलं आहे, तर एक तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये चुका होत्या, तर त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलेलं होतं की ऑप्शन फॉर्म देत असताना असेच कॉलेज ऑप्शन द्या की जिथं तुमचा नंबर लागला तर तुम्ही जाणार आहात. परंतु विद्यार्थी 15, 20, 30, 40 असे ऑप्शन देतात आणि त्यांना जर मार्क जास्त असतील तर त्यांचा फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर 20 नंबरचं, 40 नंबरचं, 10 नंबर प्रेफरन्सचं कॉलेज त्यांना अलॉट होतं. पण त्यांची इच्छा असते फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स किंवा थर्ड प्रेफरन्सचं कॉलेज लागावं. मग त्यांना जेव्हा थर्ड प्रेफरन्स सोडून 5व्या, 10व्या, 12व्या क्रमांकाचं कॉलेज लागतं, तर विद्यार्थी तिथं ऍडमिशन घेत नाहीत. ते थर्ड कॅप राऊंड साठी थांबतात आणि त्यामुळेच फक्त 2 कॅप राऊंड झाल्या तरी देखील 8,995 जागा या भरलेल्या आहेत आणि बऱ्याचशा जागा 62% शिल्लक आहेत. मग कॅप राऊंड 3 मध्ये मात्र भरपूर जागा या आता भरल्या जातात, कारण त्यानंतर फक्त इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ही शिल्लक असते. मग तुम्ही म्हणाल की चौथ्या राऊंड मध्ये जागा शिल्लक राहतात का? तर मित्रांनो, त्या देखील राऊंड मध्ये जागा शिल्लक राहतात, परंतु या 62% पैकी फक्त 10 ते 15% जागा या शिल्लक राहतात. बाकी सर्व जागा या थर्ड कॅप राऊंड मध्ये भरल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जर थर्ड कॅप राऊंड मध्ये चांगलं कॉलेज अलॉट झालं तर त्या ठिकाणी नक्की ऍडमिशन घ्या. फोर्थ कॅप राऊंड मध्ये जाण्याचा विचार करू नका. तर मित्रांनो, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.